तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खरं वाटत नव्हतं ही बातमी जेव्हा 9 वाजता व्हायरल झाली. अनेक दुःखाचा डोंगर संबंध महाराष्ट्रावर तर पसरलाच आहे, पण त्याच्यात अहमदपूर तालुक्याचं एक आधारवड, ज्याला मायेची सावली आपण म्हणतो, ती आपल्यातून आज आपली सावली आज कुठंतरी हरपली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अहमदपूर तालुक्याच्या वतीनं मी दादाला जड अंतकरणानं या ठिकाणी पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या परिवारांना या दुःखातून परमेश्वर सावरण्याची शक्ती देऊ, हीच मी पांडुरंगाच्या प्रार्थना. ओम शांती. नामदार मंत्री महोदया सोबत असताना अचानक फोन आला आणि आम्हा सर्वांनाच एक असाच झटका बसला की बातमी खोटीच आहे असं आम्ही समजत राहिलो. पण ते आमच्यावर काळानं आघात करून आमचं नेतृत्व आणि संबंध महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज काळाने त्यांना हिरावून नेऊन आमच्यातून एक आम्हाला घेऊन जाऊन आम्हाला पोरके करून काळाने हे आमच्यावर आघात आणलेला आहे. त्याबद्दल अहमदपूर तालुका तर पूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुल परिस्थितीमध्ये आहे आणि सर्वांनाच हे असं वाटतंय की एक बातमी खोटीच आहे असं सर्वांचा भास होतोय. पण ते आम्हाला दादा सोडून गेले, याबद्दल अहमदपूर तालुका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या या वतीनं त्यांच्याबद्दल श्रद्धांजली वाहतो आणि दुःख सहन करण्याची आम्हा सर्वांमध्ये ईश्वराने शक्ती देऊ ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो.